त्याला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. जरा उशीर झाला. मी दुसरी लिंक करत होते. म्हटलं लिंकला प्रॉब्लेम काही नको, नक्षत्राची वेगळी करू. आणि आज कसं दिवसभर शेड्यूल म्हणजे ते ह्याचं पण होतं सेशन, 12 अक्षरचं आणि ह्याचं सुजोगचं सुद्धा लागोपाठच. जस्ट आता संपलं, 5 मिनिटं आले. तर ठीक आहे, आजपासून आपला नक्षत्र प्रोग्राम होतोय. सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आणि ओपनिंग बॅट्समन आहेत सुलक्षणा धामोरीकर मॅडम. आणि नक्षत्राचं जे आहे ते त्यांनी घेऊन झालेला आहे कार्यक्रम हा. नक्षत्रांबद्दल माहिती सांगितलेली आहे थोडक्यामध्ये. आपल्याला उद्दिष्ट भविष्याकडे जाण्यापेक्षा ऍक्च्युली ज्योतिषशास्त्र हे अध्यात्मशास्त्रच आहे. पाणी पण प्यायला वेळ मिळाला नाही. ज्योतिषशास्त्र हे अध्यात्मशास्त्र आहे. आणि आपल्याला त्या दृष्टिकोनातून काही गोष्टी बघायच्या आहेत. आणि आपला प्रवास म्हणजे स्वत्व ओळखणं म्हणजे अध्यात्म, स्वतःच्या आत्म्याचा प्रवास. तर या स्वतःच्या आत्म्याच्या प्रवासामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला काही ध्यानातून लगेच मिळत नाहीत, वेळ लागतो. त्यासाठी आपण थोडंसं या शास्त्राचा उपयोग करून घेत आहोत ऑलरेडी. शिवसर्वोदय शास्त्र जे शिकलेले आहेत, भाग 5. शिवसर्वोदय शास्त्रामध्ये जे काही ज्योतिषशास्त्राविषयी श्लोक आहेत, ते आपण अभ्यासून झालेले आहेत. आणि त्याच्यानुसार आपण त्या जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये जास्त अभ्यास करत आहोत. आणि असं कुठलंही शास्त्र नाहीये की जे शिवसर्वोदय शास्त्रामध्ये नाहीये. शिवसर्वोदय शास्त्रामध्ये सगळं काही इन्क्लूड आहे. न्यूमरॉलॉजी आहे, ज्योतिषशास्त्र आहे. इनफॅक्ट ज्योतिषशास्त्र शिकताना शिवसर्वोदय शास्त्र शिकावंच लागतं. तर आपण शिवसर्वोदय शास्त्र खूप डिटेलमध्ये शिकतोय. आता नक्षत्रांचं उद्दिष्ट असं आहे, की आपण जे काही संकल्प लिहितो, तर आपली ओळख आपल्यालाही नसते. साधा स्वभाव जरी म्हटलं, कॅरेक्टरिस्टिक्स पण आपल्या म्हटल्या, पोटेन्शियल काय आहे, वीकनेस काय आहे, तर ह्या सुद्धा आपण पुरेशा ओळखून घेत नाही. तर या दृष्टिकोनातून नक्षत्रांना जाणून घ्यायचे. जसं नक्षत्राची झाडं आपण पिरामिडला लावलेली, नक्षत्र उद्यान केलेले पिरामिडला. 1-2 नक्षत्र सोडले, तर आता सगळ्या नक्षत्रांची झाडे झालेली आहेत. आणि आपण त्या झाडांना कनेक्ट करतो. आता लावून झाल्यामुळे काही सगळ्यांना लावायला मिळाली नाहीयेत. पण महत्वाचा भाग त्याच्यात लावायचा नसून सेवा हा भाग आहे, कनेक्शन हा भाग आहे. तर आपण त्या झाडांशी संपर्क करतो, कनेक्टेड राहतो. आणि जे काही कनेक्शननी साध्य होतं, आपला जे काही उन्नती, ऊर्जा खेचून घेणं, आपल्याला नंतर ज्या ग्रहावर जायचं आहे किंवा जिथे पोहोचायचं आहे, तिथे लवकर कनेक्शन होऊन आपली उन्नती फास्ट होते. असं हे नक्षत्र झाडांचं महत्व आहे. म्हणून आपण ते सुरू केलंय. आपण आपल्याला परिसर असल्यामुळे आपण लावलं आणि मला आवड पण आहे. तर हे सगळं आपण करतोय. तर नक्षत्राची झाडं तुम्हाला माहिती नसतात. आता आज सुलक्षणा मॅडमना म्हटलं तुम्ही, त्या म्हणाल्या मला 2 दिवस लागतील. तर म्हणे मी आज फक्त ओळख करून देते. कारण लोकांना नक्षत्र म्हणजे काय हेच माहिती नाही. मी म्हटलं लोकांना क्युरिओसिटी पण नाही ना. क्युरिओसिटी असेल तर सगळं होतं. म्हटलं त्यांच्याजवळ पत्रिका नाहीये, कोणी मानत नाहीये. जे कोणी मानतंय त्यांना उघडून बघायचं नाहीये. ते मॅडमना विचारतात, मंगल मॅडमना. माझं हे सांगा, माझं ते सांगा. तर ॲप आहेत अवेलेबल मॅडमना म्हटलं. नुसती बर्थ डेट टाकायची, आपली वेळ टाकायची. त्या ॲपमध्ये सगळं येतं. मग आता नक्षत्र प्रश्न विचारलाय ग्रुपवर, उत्तर आले की नाही मला बघायला वेळ नाही झाला. आलं का हो श्रद्धा मॅडम सांगा? तुमचं कोणाकोणाचं नक्षत्र हे आहे? तर आलंय का काही? हो मॅडम, टाकलेले आहेत. आणि त्यांना सांगता आलं का टाका. चंद्र राशीप्रमाणे आहे का सूर्य राशीप्रमाणे आहे? ते जसं तुम्ही सांगितलेलं ना, की चंद्र राशी कुठली, तुमची राशी कुठली, नक्षत्र कुठलं, चरण वगैरे, तसंच त्यांनी लिहिलेलं आहे कंसामध्ये नाव टाकून. फक्त चंद्र हां. राशी लिहिलेली आहे, कुठली राशी चरणाचा येते काही असं. संबंध नाहीये तिथे. चरण काय आपण इतकं डिटेल नाही बघणार आहे. हां, हां. तर सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला आधीच सांगितलं 1 महिन्यापूर्वी. तुमची चंद्ररास, सूर्यरास आणि लग्नरास हे बघून ठेवा. या कमीत कमी 3, तशा पुष्कळ राशी आहेत.
म्हणजे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या प्रमाण आपण बघू शकतो, पण मेन हे 3 तर पाहिजे. मग आता चंद्र राशीचं नक्षत्र कुठलं, सूर्य राशीचं कुठलं आणि लग्न राशीचं असेंडंटचं कुठलं हे माहिती पाहिजे. तर हे साधारण तुम्ही बघू शकता. मग आता चंद्र राशीप्रमाणे आपला मनाचा कारक म्हणून मानसिक जे आहे, मनाचं जे काही आहे, ते आपण बघू. तुम्ही बघा, की चंद्र राशीचं जे नक्षत्र आहे ते मला टॅली होतंय का? हे तुमची असाइनमेंट आहे, लिहून घ्या सगळ्यांनी. नुसता कार्यक्रम अटेंड नाही करायचा. या कार्यक्रमावरून मी स्टार सीडला सिलेक्शन करणार आहे. हे बघा, आपले कार्यक्रम मोफत आहेत. याचा अर्थ असा नाही आलं, की बस आणि कधी पण या आणि बसा. असं नाहीये. चांगल्या-चांगल्या कार्यक्रमांना तुम्हाला काम करावं लागणार आहे. तर यामध्ये जे कोणी काम करणार आहे त्यांनाच स्टारसीड ग्रुपला कनेक्ट ऑलरेडी स्टारसीडचा ग्रुप झालेलाच आहे. पण नवीन साधकांसाठी हे चाललंय. तर तुम्हाला यात काम करावं लागेल. त्यावेळेला त्या स्टारसीडला तुम्हाला जॉइन करून घेणार आणि तो स्टारसीडचा प्रोग्राम जो असेल तो पेड असेल किंवा मोफत असेल तर तो तुम्हाला करायला मिळणार. त्यामुळे आत्ता नुसतं बसायचं नाहीये. तर लिहून घ्यायचंय सगळ्यांनी. तुम्हाला ज्योतिष आपलं नक्षत्राबद्दल माहिती कळणार आहे. मग त्यातला पहिला प्रश्न, तुम्हाला कुठल्या नक्षत्राप्रमाणे जास्त तुमचं वर्णन योग्य वाटलं? चंद्र राशीप्रमाणे का सूर्य राशीप्रमाणे का लग्नाप्रमाणे? मग चंद्र राशी हे मनाचा कारक, मानसिक सगळं सांगणार. मन कसं आहे, कसा विचार करतो आपण काय. लग्न राशीप्रमाणे आपली पर्सनॅलिटी ठरते. पर्सनॅलिटी आपले एक स्ट्रेंथ, वीकनेस वगैरे ठरतं. आणि सूर्य राशीप्रमाणे आत्माकारक म्हणजे आत्म्याबद्दलचं कळतं, आपलं भविष्यातलं कळतं. तर त्याप्रमाणे बघा तुम्ही किंवा जनरल बघा आणि मग आता ह्या सांगणाऱ्या पण कुठल्या ह्यानी सांगणारे माहिती नाहीये, पण बघूयात आपण. तर हा पहिला प्रश्न आहे तुमचा. आणि दुसरा प्रश्न आहे, तुमच्या नक्षत्र झाडांना तुम्ही जाणून घ्यायचंय. सांगतील नाही तर न सांगतील. मला विचारलं. मी म्हटलं शक्यतो सांगू नका. कारण सांगायला लागलं की सगळे तुम्हालाच विचारणार. आमचं सांगा, आमचं सांगा. नक्षत्र कुठलं चाललंय? त्याच्याबद्दल प्रश्न येणार नाहीत. सांगितलं तर वेल अँड गुड. नाहीतर तुम्ही शोधायचं. आणि तिसरं स्टार सीड कनेक्शन. तुमचं कुठला स्टार सीड आहे? हा थोडा होमवर्क करायचा. हे 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. मग तुम्हाला स्टारसेट कनेक्शन ग्रुपला नेणार. तर सुलक्षणा दामोरीकर मॅडम आता आज फक्त हे सांगणार आहे, महत्व सांगणार आहे. आणि मग उद्या बहुतेक त्या 3 नक्षत्र घेणार आहेत किंवा आज सुरू करतील. तर सुलक्षणा मॅडम सुरू करताय? मी तुम्हाला स्पॉटलाइट देते. हो मॅडम. हा करा सुरू मॅडम. हा. तर धन्यवाद मॅडम आणि सगळ्यांना पण खूप खूप धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला नक्षत्रांबद्दल जाणून घ्यायचं. आता नक्षत्र म्हणजे आपला जन्म ज्यावेळेस होतो त्यावेळेस जे नक्षत्र असतं त्या नक्षत्राचं खूप महत्व आहे. आणि साधारण पूर्वी ह्या सगळ्या गोष्टींचं खूप महत्व होतं, पण मधल्या काळामध्ये ते कमी झालं होतं. पण आता या स्थितीमध्ये पृथ्वीच्या परिवर्तनामध्ये पुन्हा त्याचं महत्व वाढलेलं आहे. तर म्हणून आपल्याला हा नक्षत्रांचा प्रोग्राम घ्यायचा आणि हळूहळू जो आपलं हिंदू धर्मानुसार म्हणजे भारतामध्ये जे बघितलं जातं ते आपले नक्षत्र आहे आणि त्याचं कनेक्शन आपलं स्टार सीड पर्यंत जातं. स्टार सीड म्हणजे आपण लिनेज म्हणू शकतो साधारणतः. जसं आपलं गोत्र असतं ना, गोत्र आपण ज्या लिनेज मध्ये येतो म्हणजे ज्या ऋषी मुनींच्या लिनेज मध्ये येतो तसं ते असतं. तसंच ते स्टार सीड म्हणजे नक्षत्र असतं. आपलं कनेक्टेड, आपली कनेक्टिव्हिटी असते. मागच्या पूर्वजन्मांप्रमाणे पण ते असतं किंवा अँसेस्टर प्रमाणे पण त्याचा संबंध असतो त्याच्याशी. तर मला ते ज्योतिषचं आणि इतकं कोणतंही खूप असं ज्ञान नाहीये, पण मध्ये मी एक प्रोग्राम फक्त मला तो याच्यासाठी घ्यावासा वाटला की ते पुस्तक खूप सुंदर होतं, ब्रिंगर्स ऑफ द डॉन. तर त्याच्यामध्ये कृत्तिका नक्षत्रवासी जे लोक आहेत म्हणजे हे जे नक्षत्र असतात ते स्टार सीड प्रमाणे ते फॉर्म मध्ये पण असतात. जसं आपण शरीर धारण केलेलं आहे मनुष्य त्याप्रमाणे ते पण तसे असतात. तर म्हणून त्या पुस्तकामध्ये त्यांचे संदेश सगळे दिलेले होते त्यांनी.
एका म्हणजे व्यक्तीशी कनेक्शन करून त्यांनी सगळं डिटेल सांगितलं की आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी तुम्हाला काय करायचं काय नाही. तर ते मला जरा भावलं असल्यामुळे मी ते घेतलं होतं आणि त्याच्याशी रिलेटेड मग आपले जे नक्षत्र आहेत, जसे प्रत्येकाची जी रास असते त्याप्रमाणे त्यांचे नक्षत्र असतात. तर ते पण असे थोडक्यात घेतले, म्हणजे की साधारणतः त्यांचं फक्त नक्षत्रांचं आपलं म्हणजे जे राशींचे जे 3 नक्षत्र असतात आणि त्यांचं चिन्ह आणि त्यांची देवता की आणि त्या व्यक्तीचा थोडक्यात स्वभाव, फक्त एवढंच घेतलं होतं. आणि त्याचे आकाशामध्ये त्याची जी स्थिती असते नक्षत्रांची, तर तेवढीच फक्त आपण बघितली होती आणि बाकी त्या पुस्तकातलं वर्णन आपण वाचलेलं होतं. तर आता आपण थोडंसं डीपमध्ये जाऊ. तर साधारणतः ज्योतिष शास्त्रानुसार नक्षत्राला आता खूप महत्व आलेलं आहे. जनरली हे ज्योतिषप्रमाणे गुणमिलन म्हणा किंवा काही आपल्याला सण वार बघायचे असतात, किंवा काही मुहूर्त बघायचे असतात, लग्न वगैरे हे करायचे असतात, मौंज करायचे असते किंवा कोणताही प्रोग्राम जो आपला संस्कार असतात किंवा आपल्या म्हणजे सण वार किंवा जे पण आपण ठरवतो, तर ते सगळे संस्कार आणि सणवार आपले हिंदू धर्माप्रमाणे नक्षत्रांवर अवलंबून असतात. तर म्हणून आपण हा नक्षत्राचा प्रोग्राम घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मला असं खूप डीप नॉलेज नाहीये. एवढाच मी थोडासा मॅडमने एक पुस्तक दिलं होतं, त्याच्यावरून मी थोडा अभ्यास केला, म्हणजे थोडेसे नोट्स काढले. त्यामुळे फ्लुएंटली मी तुम्हाला सगळं काही सांगू नाही शकणार. थोडंसं मला वाचून सांगावं लागेल, कारण की खूप डीप असा अभ्यास नाहीये माझा. मी थोडंसं त्या पुस्तकातनं घेतलं, थोडं माझं थोडं नॉलेज होतं आणि बाकीचं नेटवरनं इंटरनेटवरनं थोडंसं मी कलेक्शन केलेलं आहे. तर बाकी आपल्यासोबत 3-4 जण ज्योतिषाचार्य आहेत, तर त्या पुढचं सगळं व्यवस्थित डिटेल समजून सांगतील. तर सुरुवात मी 16 तारीख सांगितली असल्यामुळे आज मला घ्यायचा आहे हा प्रोग्राम आणि थोडक्यात मी जे कलेक्शन करून ठेवलंय नक्षत्रांबद्दलचं तिन्ही याच्यातून, तर त्याच्यातून मी थोडंसं सांगेल, पण वाचन करून सांगेल. मध्ये मध्ये मला जे काही येत आहे लक्षामध्ये ते सांगेल. तर नक्षत्र आता जे आहेत ज्योतिषाच्या दृष्टीने जास्ती प्रमाणात ते नक्षत्राच्या द्वारेच ते भविष्य सांगत असतात. आपल्या साधारण महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण तसं कमी आहे, पण साऊथमध्ये जनरली सगळे ज्योतिषाचार्य जे असतात ते नक्षत्रांवरूनच पूर्ण त्या जातकाची पत्रिका किंवा त्याच्या आयुष्यामध्ये काय काय घडणार आहे ते सगळं सांगत असतात. तर आपण आता ह्या प्रोग्रामला सुरुवात करू. मंगल मॅडम आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे हा प्लॅटफॉर्म म्हणजे आपल्याला उपलब्ध करून दिलाय मंगल मॅडमने आणि वेगवेगळ्या प्रकारे विषय घेऊन प्रत्येकाला त्याच्यामध्ये डीप नॉलेज मिळवण्यासाठी आणि आपल्या बरोबरच प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक साधकाला पुढे नेण्यासाठी त्या वेगवेगळे प्रोग्राम घेत असतात. त्यामुळे विहंगमचे, सुदर्शन पिरामिडचे आणि मंगल मॅडमचे खूप धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या सर्व साधकांचे पण खूप धन्यवाद, की बरेच साधक खूप मेहनत घेत असतात, सगळे प्रोग्राम अटेंड करतात. पण नक्षत्रांचा हा जो प्रोग्राम आहे, मला फक्त एक सांगायचं आहे की नुसतं बरोबर याचा अभ्यास करायचा नाही, आपल्याला पूर्ण डीप मध्ये जायचं आहे. कुठपर्यंत जायचं ते मॅडमने सांगितलेलंच आहे की स्टार सीड कनेक्शन आपलं जे आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं, म्हणजे आपलं मूळ ओरिजिन आपण त्याला म्हणू शकतो. तर तिथपर्यंत आपल्याला पोहोचलं असल्यामुळे फक्त आपण जे काय वाचतोय किंवा आता मी जरी आज घेतलं किंवा पुढे पण ज्या मॅडम घेतील, वंदना मॅडम आहेत, नंतर स्मिता मॅडम आहेत, कल्पना मॅडम आहेत, तर त्या जरा त्यांचा ज्योतिषाचा खूप अभ्यास आहे, तर त्या डीप लेवलला सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगिततील. पण मी फक्त नक्षत्र म्हणजे काय आणि माझे जे 3 नक्षत्र घेतले तेवढ्याबद्दलच सांगणार आहे. तर हे नुसतं ऐकायचं आणि त्याचा पुन्हा त्या म्हणजे उपयोगात आणायचं नाही असं नाही. आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची आहे, त्याच्याशी कनेक्शन जोडायचं आहे. प्रत्येक वेळेस हे लक्षात ठेवायचं की नक्षत्राशी आपल्याला कनेक्शन जोडायचं आहे. तर त्यामुळे फक्त ऐकून हा प्रोग्राम संपला की सोडून द्यायचं नाहीये. तर आपल्या उन्नतीच्या दृष्टीने आध्यात्मिक जी उन्नती आपल्याला करायची आहे किंवा स्टार सीड म्हणून आपल्याला जेव्हा पुढे जायचं आहे मोठं कार्य करण्यासाठी, स्टार वॉरियर म्हणून, तर त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि जे काही मला थोडं अल्पज्ञान आहे, म्हणजे या बाबतीत नक्षत्राच्या बाबतीमध्ये थोडंसं मी इकडून तिकडून वाचून आणि पुस्तकामधून आणि याच्यातनं घेतलेलं आहे, त्याप्रमाणे मी माझ्या याच्याप्रमाणे समजून सांगेल. बाकी त्या 3-4 जणी खूप डीप मध्ये तुम्हाला समजून सांगतील कशाला काय म्हणतात. काही काही शब्दांचे अर्थ थोडे कठीण आहे याच्यामध्ये, तर ते पण मॅडम सांगतीलच आपल्याला. स्मिता मॅडम झालं, बाकी सगळ्या जणी.
तर बृहत्संहिता या ग्रंथात नक्षत्रांचा खरा म्हणजे खरोखर उल्लेख केलेला आहे, म्हणजे मूळ व्यवस्थित प्रकारे. हिंदू संस्कृतीत आपण सण उत्सव, आताच मी म्हटलं, संस्कार परंपरा जे पण काही आहे ते सगळं कशावर आधारित आहे? नक्षत्रांवरतीच आधारित आहे. साधारण आपण लग्नाचं म्हणजे ठरवतो मुला मुलींच्या, तर त्याच्यामध्ये गुणमेलन म्हणतो आपण त्याला, गुणमेलन. तर ते पण नक्षत्रांवरतीच अवलंबून असतं. तर मूळ जे आपले चार हे आहेत वेद, वेद म्हणजे यजुर्वेद, ऋग्वेद, अथर्ववेद आवाज आणि थोडासा क्रॅक सामवेद. होतोय तर आवाज. त्याच्यापैकी यजुर्वेदामध्ये सर्व नक्षत्रांचा अभ्यास आणि ते त्याच्याबद्दल सगळ्या देवता त्यांचं मांडलेलं आहे. तर आपल्याला साधारण मॅडमने सांगितलंच होतं की तुमची चंद्र रास चंद्र राशीवरून नक्षत्र. आवाज क्रॅक होतोय? आता ठीक येतोय का बघा बरं मॅडम. हा येतोय आता मॅडम. बहुतेक येतोय नेटमध्ये आता प्रॉब्लेम मध्ये असेल नेट नेट थोडा कनेक्शनचा. इश्यू होतोय मॅडम. तर जे मूळ आपण आपल्याला जेव्हा आपला जन्म होतो त्यावेळेस चंद्राची बहुतेक नेटचा प्रॉब्लेम आहे इथे. तर मध्ये मध्ये होईल थोडस, तर मला सांगायला येतोय की नाही ते. तर चंद्र रास आहे, त्याच्याप्रमाणे पण आपण नक्षत्र काढणार आहोत आणि सूर्य राशीचं पण मॅडमने सांगितलेलं आहे. आता चंद्र रास म्हणजे आपल्या हिंदू तिथीप्रमाणे ज्या दिवशी आपला जन्म झालेला असतो त्यावेळी जी आपली रास असते त्या याच्यामध्ये नक्षत्र येतात, तर ते चंद्र राशीप्रमाणे. सूर्यरास म्हणजे बर्थडे जी असते म्हणजे इंग्लंडर प्रमाणे, म्हणजे जसं ऑगस्ट मध्ये जन्म झाला आहे तर इथून इतक्या तारखेवर ज्या लोकांचा जन्म झाले तर त्यांची ही ती रास असते. तर तशी ती रास घ्यायची आणि त्याचे नक्षत्र. त्यानंतर लग्न रास, आताच मॅडमने सांगितलं की लग्न राशीप्रमाणे पण आपल्याला लग्न राशीमध्ये आपली म्हणजे पर्सनॅलिटी कशी आहे काय ते सगळं समजतं. हे सगळं आता सांगितलेलं आहे मॅडम. तर चंद्र हा सर्व नक्षत्रांमध्ये उपस्थित असतो. मूळ जे नक्षत्रांचं कारण आहे ते चंद्रच आहे. त्याच्या मार्गक्रमणामध्ये येणाऱ्या ताऱ्यांना नक्षत्र असे म्हणतात. तर ते तारे कसे असतात? तारे तर भरपूर आहेत, पण जे स्थिर तारे आहेत त्याच्या मार्गामध्ये येणारे त्यांना आपण नक्षत्र म्हणतो. तर यांना काय म्हणतात? जनरली देवांची घरे म्हणतात. म्हणजे काही देवता असतात त्यांचे ते घर असतात. असे जो नक्षत्र असतात किंवा त्या नक्षत्रांचं जे घर असतं ज्या देवतांचं, त्याला नक्षत्राचा स्वामी असे म्हणतात. आता इथे साधारणतः पृथ्वीच्या जे प्रतिबिंब असतं, साधारण त्यांनी सांगितलं की पृथ्वीच्या सद्य परिस्थितीचे प्रतिबिंब म्हणजे नक्षत्र आहे. ज्योतिषांचा पाया म्हणून आपण त्याला ओळखतो. आता मी सांगितलंच की ज्योतिष जे आहे ते पूर्णपणे शक्यतो नक्षत्रांवरच ते घेत असतात. साऊथ इंडियामध्ये जास्ती प्रमाणात. तर त्याच्यामध्ये देवतांच्या संबंधाला पण खूप महत्व मॅडम असतं. अजून जे आवाज नक्षत्र ब्रेक आहे होतोय. आणि त्याची जी देवता आहे ते खूप इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये दिलेलं मॅडम आहे. आवाज नाही तुमचा साधारण बरोबर. विषोत्तरी दशेमध्ये सुलक्षणा म्हणून मॅडम सगळे आवाज स्थितीत बरोबर नक्षत्र नाही मिलन येते, ब्रेक होतोय. हो का? एक मिनिट मी थोडस, हो. हा नेटचा प्रॉब्लेम आहे, मी चेंज करते मॅडम, एक मिनिट. हा मॅडम जागा चेंज करून बघा. तर मगाचं रेकॉर्डिंग झालं नाही बहुतेक. सूर्य ज्या नक्षत्रात जातो महिन्याच्या, आता आद्रा नक्षत्रात 22 जूनला जाणार आहे 12:25 वाजता. तर 22 जूनला 12:25 वाजता आपण एक टोटका करायचा आहे. वात प्रकोप वाढतो आणि वात प्रकोप वाढल्यामुळे आपल्याला बरेचसे वेदना होतात, जास्त जास्त दुखणं, गोळा येणं, पोट बरोबर न होणं. आपण बघतो पावसाळ्यातला हे रोग आहेतच. त्यावेळेला एक व्हिडिओ बघितलं मी आता, तर त्यावेळेला एक गावरान चमचाभर तूप घ्यायचे, त्यामध्ये एक पाव चमचा सेंधा नमक घालायचंय, सेंधो मीठ, आणि त्यानंतर एक चुटकीभर भाजलेला हिंग घालायचं.
मिक्स करायचं ते व्यवस्थित आणि घेऊन टाकायचं 12:25 वाजता बरोबर एकच वेळ करायचा आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की या ग्रंथांमध्ये लिहिलाय, बऱ्याच गोष्टींमध्ये हे नमूद केलेलं आहे. करून बघायला काय हरकत आहे, तोटा तर काही होणार नाहीये. कारण सेंधा नमक म्हणजे एक क्षारच आहे. 12 क्षार मी शिकते, आत्ताच माझा क्लास झाला. काय 12 क्षार B12 म्हणजे तो कुठला क्षार सांगितला, तर 12 क्षार म्हणजे काय, सगळे आपले हाडं, सगळे शरीर हे क्षारांनीच बनलेले. आणि सेंधा नमक म्हणजे ते क्षारच आपल्याला मिळतात, म्हणून अधूनमधून उपासाला बरेच लोक ते सेंधा नमक खातात. त्यामागे हे कारण आहे. पण जास्त खाणं पण डेंजरस असतं. त्यामुळे ते योग्य प्रमाणातच खाल्लं पाहिजे. पण हे सेंधा नमक, गावरान तूप, तूप तर वातावर उपयोगी आहेच आहे. आणि महत्वाचं हिंग भाजलेला. मला हे आवडलं की एकच वेळ घ्यायचंय ते. करून बघूयात, सगळ्यांनीच करायचं आहे ते, कारण सगळ्यांनाच जवळ-जवळ आपल्याला वाताचे त्रास जास्त होतात. कमीत कमी सीझन बदलला तर होतोच. वात प्रकृती नसेल तर कमीत कमी सीझन बदलल्यावर होतं. त्यामुळे करायला काय हरकत आहे, एकच वेळ खायचंय तर. गावरान तूप आणून घरात करायला सांगितलंच आहे मी. रोज रात्री झोपताना, चक्राध्यान करताना. कोमट पाण्यात वगैरे नाही, तुपात घ्यायचंय. तूपच. 1 चमचा तूप, त्याच्यात मीठ टाकायचं आणि हिंग टाकायचा आणि तिथेच घोटा, चमच्यातच घोटा फार तर. कारण वाटीत घेतलं तर त्या वाटीलाच तूप किती जाणार आहे. त्यामुळे चमच्यातच घोटा आणि खाऊन टाका. लगेच चमचा असा. तर हे एक सांगितलं मी. आणि असं प्रत्येक महिन्याचं आपल्याला कळलं पुढच्या, तर हे पण एक जास्त चांगलं होईल. तर सुलक्षणा मॅडम गेल्या का नाही माहिती नाही. तर आहे मला. नक्षत्रांचा हां, आता येतोय का आलात आवाज मॅडम? बरोबर? हो, हो, बरोबर येतोय. आवाज येतोय का? हा. येतोय, बोला. जागाच चेंज करून टाकली. हं. ठीक आहे. तर आता आपण मगाशी बघत होतो की ज्योतिषशास्त्र हे प्रकाशावर आधारित आहे. ग्रह जरी प्रकाशमान नसले तरी ते प्रकाश परावर्तक आहेत. कारण ते ताऱ्यांचा प्रकाश परावर्तित करतात. तर नक्षत्र समूहातील तारका या राशीतील तारका समूहाचा भाग आहे. त्यामुळे नक्षत्र आधारित ज्योतिष हे लवकर फळ पावतं किंवा ज्योतिषाचा तो मुख्य राशीवर आधारित ज्योतिषाचा गाभा आहे तो. आपल्या सणांमध्ये जे 100% हिंदू सण जे आहेत, जितकेही म्हणजे 100% जेवढेही सण आहेत आपले, तेवढे सगळे नक्षत्रांवर आधारित आहेत. जसं की कालनिर्णयमध्ये आपण बघतो, की त्या दिवशी कोणतं नक्षत्र आहे, कुठलाही आता आपण सण असेल, त्या दिवशी आपण कालनिर्णयमध्ये बघू शकतो किंवा कॅलेंडरमध्ये बघू शकतो, की कोणतं नक्षत्र आहे त्या दिवशी. त्यानंतर त्यांनी असं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, की देवता हा वैदिक शास्त्राचा पाया असल्यामुळे देवतांबद्दलचे जे ज्ञान जसे जास्त आपल्याला समजत जाईल, तेवढे आपल्याला नक्षत्र छान समजतात. नंतर विषोत्तरी दशा त्यांनी जी सांगितली त्याला उडू दशा पण म्हणतात. तर उडू दशा म्हणजेच नक्षत्रांचे प्रसिद्ध उपायोजन म्हणजे उडू किंवा विषोत्तरी दशा. तर उडू शब्दाचा अर्थच नक्षत्र असे आहे. ज्योतिषामध्ये गोचर पद्धत जास्त प्रचलित आहे. पण नक्षत्रावर आधारित गोचर जास्त अचूक म्हणजे फल सांगतात. तिथीचा नक्षत्राशी जवळचा संबंध असतो. म्हणून सर्व सणवार किंवा संस्कारांमध्ये मुहूर्त नक्षत्राप्रमाणे बघण्याची परंपरा आहे. जसंही आपण कुठल्या काही प्रोग्राम असेल आपल्याकडे, लग्न ठरवलेलं असेल, काही असेल, तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी जेव्हा आपण जातो ज्योतिषाचार्यांकडे, तर ते सांगतात की नक्षत्राप्रमाणेच ते आपल्याला मुहूर्त सांगत असतात. त्याचबरोबर एक खूप महत्वाचे आणि मोठे ज्योतिषी होऊन गेले कृष्णमूर्ती. तर त्यांनी विषोत्तरी दशेच्या संदर्भात काही सूत्र नक्षत्रांना लावलेले आहे आणि त्याप्रमाणे विषोत्तरी दशेच्या काळाच्या प्रमाणात नक्षत्रांचे विभाग त्यांनी केले पहिल्यांदा. तर हे महत्वाचं कार्य झालेलं आहे. तर आता आपल्याला बघायचं की नक्षत्रामध्ये काय महत्वाचं बघावं लागतं. तर नक्षत्राचे नाव बघायचं असते, चिन्ह बघायचं, देवता बघायच्या, वैदिक कथा आहेत त्याच्यामध्ये, पण आपण काही ते वैदिक कथा बघायच्या नाही आपल्या नक्षत्रांच्या वेळेस. नंतर रविचार म्हणजे प्रत्येक नक्षत्रात साधारण 13 ते रवी म्हणजे सूर्य, आता आपण मगाशीच बघितलं. तर रवी प्रत्येक नक्षत्रात साधारण 13.33 दिवस असतो. म्हणजे साधारण 13 दिवस.
इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे रवी 7 जूनला मृगशीर्ष नक्षत्रामध्ये प्रवेश करतो. त्यामुळेच आपण आपल्याला माहितीच आहे की 7 जून हा पावसाचा दिवस आपण ठरवतो मृगशीर्ष नक्षत्रामध्ये. जनरली आपण नेहमी सगळेजण म्हणतच असतो की 7 तारखेला पाऊस येईल बा जून महिन्याच्या. त्या तारखांवर जर आपला जन्म झालेला असेल तर आपला रवी त्या नक्षत्रामध्ये आहे असे आपण म्हणतो. हिंदू संस्कृतीत तिथीप्रमाणे सगळे सण साजरे केले जातात कारण तिथींचा संबंध रविचंद्राच्या अंशात्मक योगाशी असतो. आता हे थोडंसं ज्योतिषाच्या दृष्टीने आहे. सामान्य लोकांना आपल्याला या गोष्टी काही माहित नसतात. तर याचं डिटेल सगळ्या मॅडम आपल्याला सांगतीलच. नंतर याच्यात थोडंसं गर्भाच्या वाढीबद्दल दिलेलं आहे. ते पण बघायचं असतं. साधारण गर्भाची वाढ या नक्षत्राच्या वेळेस कशी सुरुवात होते, किती वाढ होते, काय ते सगळं, तर ते आपल्याला काही इतकं बनायची गरज नाही. त्याच्यामध्ये खूप आपल्याला डीप नाही जायचं. नंतर कथा पण आपल्याला काही वाचायची नाही. तर कथांचा थोडासा गूढ अर्थ असतो, पण आपल्याला ते काही बघायची गरज नाही. आपल्याला बघायचंय स्वभाव आणि कारकत्व म्हणजे कार्य काय आहे. नक्षत्रांप्रमाणे स्वभाव आणि नक्षत्राने निर्देशित केलेले कारक असं आपल्याला ते फक्त बघायचं आणि नक्षत्राचे वृक्ष त्याच्यात बघायचे आपल्याला. तर ते नक्षत्राचे वृक्ष का बघायचे तर त्याचं आपल्याला कनेक्शन असतं. नक्षत्राशी जेव्हा आपण नक्षत्र वृक्षांची जेव्हा आपण सेवा करतो तर आपण आपल्या नक्षत्राशी कनेक्ट होत असतो. सेवा करणं किंवा त्याचे औषधी उपयोग पण आपल्याला माहिती आहे म्हणून ते सगळं करायचं आहे. आणि मग आपल्या नक्षत्राशी आपल्या त्या वृक्षाच्या द्वारे आपण कनेक्शन करू शकतो. तर ते पण कसं करायचं आहे की त्याच्याशी संभाषण करू शकतो. मैत्री करून सगळे आपले प्रॉब्लेम आपण त्याच्याशी शेअर करू शकतो. असं सगळं आपण नक्षत्र वृक्षाशी कनेक्शन करू शकतो आणि त्याद्वारे आपण आपल्या नक्षत्राशी कनेक्ट होऊ शकतो. त्यानंतर बघायचं आहे नक्षत्रांमध्ये खगोलशास्त्रीय घटक बघायचे असतात. तर ह्याचा संबंध थोडासा नक्षत्र तारका हे ज्योतिषाशी संबंध आहे. त्यामुळे थोडक्यातच ते बघायचं, जास्त नाही, डीप मध्ये नाही जायचं. परत कालावधी बघायचा आहे. प्रत्येक नक्षत्राचा कालावधी 13°20 असा असतो. हा कालावधी 1 अंशावर सुरू होऊन एका ठराविक अंशावर संपतो. त्यानंतर राशीचं महत्व आहे. आता राशी असल्याशिवाय आपल्याला नक्षत्र माहित नसतं. एका राशीमध्ये किती नक्षत्र आहे काय ते सगळं आपल्याला बघायचं असतं. तर काही नक्षत्रे एका राशीत असतात, काही 2 राशीत असतात. असे विभाग केलेले असतात त्यांचे. त्या राशींचा कालावधी 30 अंश असतो आणि नक्षत्रांचा 13.30 असतो. सुलक्षणा मॅडम, हा बाकीचं काही सांगायचं नाहीये आपल्याला. सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपल्याला काही हे ज्योतिषशास्त्र इथे सांगत बसायचं नाहीये. आपल्याला काही ऑब्जेक्टिव्ह तेवढंच बोलायचंय, बाकी काही नाही. आता कालांश चरण हे काही सांगायची गरज नाहीये. नाही ढोबळ नाही मॅडम, फक्त नक्षत्र. नक्षत्रामध्ये काय बघायचं तेवढंच सांगते फक्त. मग नक्षत्रच बघायचे त्याच्यानंतर. हो, पण नक्षत्रांमध्ये आपल्याला काय. नक्षत्रामध्ये ते बघायचंच नाहीये. तुम्ही काय बोलताय ते काही बघायचं नाहीये. कारण बरं काय ठीक होईल आहे. मग गाभाच जाईल सगळा. काही पण सांगत बसलो ना. आपल्याला काही इथे अभ्यास करतो का आपण नक्षत्रांचा? अभ्यास नाही करत आहे आपण. आपल्याला जे आवश्यक आहे तेवढंच आपण बोलायचं आहे. बरं त्यामुळं ठीक आहे मॅडम. तुम्हाला पॉइंट मी सांगितलेत ना तेवढ्यावर बोला. महत्वाचं काही हो असेल तर बोलू शकता. पण हे काय करायचंय कालावधी आणि चरण बिरण काही गरज नाहीये. बरं ठीक आहे, चालेल मॅडम. चरणाप्रमाणे तेच फक्त. चरणाप्रमाणे जर काही बदलत असेल तर सांगू शकता. हा ठीक आहे ना, चरणाप्रमाणे ठीक आहे. 4 चरण असतात प्रत्येक कुठल्या नक्षत्राचे. राशीत येतं ते पण काही सांगायची गरज नाहीये. हे नक्षत्र बरं ठीक कुठल्या आहे. राशीत आहे तर काही सांगायची गरज नाही. आपण नक्षत्रच बघतोय, राशी नाही बघत. हा चालेल मॅडम. हा, ठीक आहे मग. हा, हा. त्याच्यानंतर तारकांची संख्या फक्त बघायची आणि नक्षत्र स्वामी कोणता आहे ते बघायचं आपल्याला नक्षत्रामध्ये. नाही बघायचं काही. स्वामी बिमी काही बरं. बघायचं नाहीये. मग तत्व. तत्व सांगा. कोणत्या हा, तत्वाचं. हा तत्व महत्वाचं आहे. कारण आपण पंचतत्व अभ्यासतोय. बरं ठीक आहे. तत्व सांगा. तर तत्व त्या प्रत्येक नक्षत्राचे आपल्याला बघायचे. नंतर आपल्यासाठी गुणमिलन ज्यांना बघायचं ते बघू शकता. बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आपल्या ज्या महत्वाच्या आहेत तेवढ्याच आपण आता बघू. मग हे सगळं काही बघायची आपल्याला गरज नाही. नंतर संस्कार करताना फक्त आपल्याला नक्षत्र बघावे लागतात. म्हणजे जे जन्म होतो ते आणि ते बाकी जे मरणोत्तर पर्यंत जे जे संस्कार आपल्यामध्ये 16 संस्कार सांगितले त्यावेळेस त्याची गरज पडते. तर हे सगळं आपल्याला काही बघायची गरज नाहीये.
ठीक आहे मग मॅडम, आपण पुढे जाऊ मग याच्याने. बाकीच्यांना काही बोलायचंय का? काही शंका आहेत का कोणाला? घेणाऱ्यांना, कार्यक्रम घेणाऱ्यांना, अटेंड करणाऱ्यांना काही आहेत शंका? काही विचारायचंय? वैशाली जाधव मॅडम, नंबर घाला तुम्ही. वैशाली मॅडम, नंबर घाला. मॅडम मी बोलू का जरा? हा, तुम्ही बोला. पण वैशाली मॅडम आहात का तुम्ही? वैशाली जाधव मॅडम, तुम्ही आहात का? हे असं करतात, नुसतं जॉईन व्हायचं बस. पुढचं काही माहिती नाही. बोला सुचेता मॅडम. नमस्कार मॅडम. आता असं आपलं ठरलं ना की राशीबद्दल वगैरे काही सांगायची जरूर नाही, पण राशीवरती नक्षत्राचा स्वभाव आणि ते सगळं राशीप्रमाणे असतं मॅडम, सांगायला लागेल आपल्याला. आणि ते नाही चरण पण सांगायला सांगायचं, लागतील. नाही सांगायचं, कारण नाही सांगायचं. मग काय नक्षत्राप्रमाणे सांगणार? स्वभाव, कारण राशीकडे घुसायचंच नाहीये आपल्याला. जरी राशीप्रमाणे नक्षत्र असलं तरी या राशीच्या, या नक्षत्राचा स्वभाव म्हणजे परत नक्षत्रावरच येतं ना. आपल्याला फोकस बदलायचा नाहीये. नाही मॅडम, आता ते चित्रा नक्षत्राचे पहिले 2 चरण कन्येमध्ये असतात आणि मग असू दे ना. याच्यात असतात. तर मग त्या जर चित्रा बोला, थांबा नक्षत्राचा सुचेता मॅडम, हे तुमचं कार्यक्रमात बोलून झालं होतं. अमृता मॅडम बोला. मॅडम मी जे वाचलं ना त्याच्यामध्ये ना चरण जे आहेत की नाही, आता एका हो, राशीत 4 चरण येतात. तर चरणानुसार पण स्वभाव आणि ह्याचा बदल होतो. असतं की चरणाप्रमाणे पण असतं. हे झालं डिस्कस करून. पण आपल्याला इतकं डिटेल घुसायचंच नाहीये. ओके, म्हणजे आपल्याला ओव्हरऑल चरण, नक्षत्राचा स्वभाव सांगायचा, चरणानुसार स्वभाव सांगायची गरज नाही. हा, आपल्याला डीप नाही अभ्यास करायचा. आपल्याला मोघम रॅन्डमली अभ्यास. सांगूया आपला मॅडम, कारण फोकसच लोकांचा खूप बदलतो मग. हो फोकसच नाही नाही बदलतो. हा, खूपच बोला. स्मिता मॅडम कन्फ्युज बोला. होईल. हा, ऐका ना, रॅन्डमली सांगूया, स्वभाव, वैशिष्ट्य, व्यवसाय वगैरे असं रॅन्डमली सांगू, कारण लोकांना एवढं कन्फ्युज होईल ना. एवढं डीप नॉलेज चरण वगैरे नाहीये कुणाला माहिती, करेक्ट. ते डोक्यावरून जाईल आणि आणि फोकसच ओव्हर बदलेल होईल. मग सगळा. मग हा, त्या भविष्याकडे त्यामुळं फोकस जाईल. नुसतं हे हे नक्षत्र माझं आहे एवढं लोकांना माहित असतं, त्याच्या संबंधी सांगितलं की एक ओके ठीक आहे, नाही तर फार कन्फ्युजिंग होईल सगळं ते गोष्टी. आणि ही चर्चा झालेली आहे. सुचेता मॅडमने हा प्रश्न विचारून झालेला आहे. माझा फोकस भविष्याकडे नाहीये. माझा फोकस स्टार सीडकडे जाण्यासाठी आहे. बस. स्टार सीडला फक्त एक टचअप. आता नक्षत्र झाडांबद्दल बोलून झालंय. जे उशीर आले त्यांनी ऐका. आपल्याला नक्षत्र झाड सुद्धा मी यांना सगळ्यांना सांगू नका म्हटलं. का तर तुम्ही सांगितलं तर तिथे सगळ्यांचे प्रश्न हेच होईल. माझं सांगा, माझं सांगा, माझं सांगा. मग सगळा रोखच निघून जातो. कारण आता नक्षत्र झाडावर आत्ता फोकस नाहीचे. आत्ता फोकस आपला माझ्या आत्म्याचा प्रवास. मी ज्येष्ठा नक्षत्राची आहे, दॅट्स ऑल. मला ज्येष्ठा नक्षत्राचं आत्म्याच्या दृष्टिकोनातून काय कळतं, माझ्या स्ट्रेंथ, माझ्या विकनेस. चरणामध्ये काय घुसायची गरज आहे? चरणानुसार स्वभाव आहेत, मान्य आहे. पण आपल्याला खाली उतरायचं नाही, आपल्याला डिटेल बघायचंच नाही. ओव्हरऑल ज्येष्ठा नक्षत्र बस. राशी परत सांगत बसला तर परत ते राशी वाईज होणार. मग त्याला भविष्याचं स्वरूप येणार. आता जी दुनिया चालली आहे ऍस्ट्रॉलॉजीमध्ये, ती राशीनुसार नाही जास्त चालली. आता नक्षत्रानुसार सगळं होणार आहे. काय हो स्मिता मॅडम, नक्षत्राचा इम्पॉर्टन्स वाढत चाललाय की नाही पूर्वीपेक्षा? पूर्वी होताच, ऍक्च्युअली हो हो, सनातनच चाललंय आहे सगळं. आहे, नक्षत्र म्हणजे हं. हे सूक्ष्मच आहे, बरोबर आहे अगदी. आता पण ते हे डीप जे होईल लोकांना. वातावरणात आहे ना, ते फोकस धरून त्याला, त्या ऊर्जांना धरून जायचं. रास हो विसरून जायची आहे आपल्याला आता. हो कारण मॅडम, ठीक आहे. ऍस्ट्रॉलॉजिकल चेंजेस घडतायत. ब्रह्मांड बदलतंय. ज्योतिषशास्त्र बदलतंय. आता पूर्ण ज्योतिषशास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्रच होणार आहे. मी सुरुवातीलाच बोलले की ज्योतिषशास्त्र हे अध्यात्मशास्त्र आहे. त्याच्यावरच फोकस द्यायचं. कारण आपण बघतो की भूत, भविष्य आणि वर्तमान असं काही नाहीच आहे. याच क्षणाला भविष्य काळातलं सगळं घडतंय. याच क्षणाला भूतकाळही आहे. मग आपण का नक्षत्रांकडे बघतोय? तर माझ्या स्ट्रेंथ, माझे विकनेस मला जाणून घ्यायचे. मग विकनेस जाणून घेतले तर संकल्पाला उपयोग येईल. पहिल्यांदा उद्दिष्ट आपण जे संकल्प लिहितोय, आपण जे आता चक्राध्यान करतोय, मग मूलाधार चक्र, मग मूलाधार चक्रामधले कुठले गुण अवगुण आहेत, मग तो गुण वाढवायचा आहे, अवगुण कमी करायचा आहे. मग तत्व तर महत्वाचंच आहे. आपण बघतो रजोगुण, तमोगुण, सत्वगुण हे तत्व आहेत.
तसे गुण पण आहेत, पण त्याच्याही पलीकडे काही आहे. मग नक्षत्राच्या नुसार आम्ही जर बघितलं तर एक वरचा सगळा भाग बघायचा आहे, म्हणून चरण गाळायचे, राशी गाळायची. नाही तर काही इथे ज्योतिषशास्त्र सांगितल्यासारखंच होईल ना मग. हो, बरोबर आहे. तसं नाही करायचं. आपल्याला मी फोकस दिला यांना फक्त. समजा ज्येष्ठा नक्षत्र माझे, मी ज्येष्ठा नक्षत्रावर बोलतीये, तर मी फक्त माझ्या कॅरेक्टरिस्टिक सांगणार, माझे स्वभाव. माझ्या हो. स्वभावात काय काय दोष आहेत तुम्हाला कळेल. आता माझं ज्येष्ठ नक्षत्र सांगताना हसाल तुम्ही, बघा सगळं टॅली होतं. काय हो स्मिता मॅडम, सगळं टॅली होणार. बोलणं, कम्युनिकेशन, हो धारदार, हो, सुईदार, सगळं स्वभाव, सगळं. व्यवसाय, मग हे सगळं माझं त्याच्यातून ऐकलं कळणार की आहे. तुम्हाला कळणार किती हो. नक्षत्र रोल प्ले करतात. आपण बघतो हे आपल्याला तुम्हाला मला पण नाही माहिती, मी काही अभ्यासलेलं नाहीये. पण ते प्रीती मॅडम परवा मला म्हणत होतो, तुम्ही ज्येष्ठा नक्षत्र, ह्यांचंही ज्येष्ठा नक्षत्र, त्यांचंही ज्येष्ठा नक्षत्र, अति बुद्धिमान नक्षत्र आहे. प्रीती मॅडम आहेत बघा. प्रीती मॅडम काय काय बोलल्यावर मला कळलं, नाही तर मी कुठे अभ्यास केला. अति बुद्धिमान नक्षत्र ज्येष्ठा. तर ह्यामध्ये हे मग आता समजा कोण बोलतंय ज्येष्ठ नक्षत्र, मग अतिबुद्धिमान, मी तो शब्द लिहून घ्यायचा आहे. अतिबुद्धिमान. मग तुमचं तुम्हालाच खोज उलगडणार आहे. कारण तुम्ही कधी तुमच्या स्ट्रेंथवर फोकस केलाय. तुम्ही गाभ्यातच राहिलाय ना, बुरख्यात राहिलाय बरेच जण. मग त्यांना कळणार, अरे माझं हे आहे स्ट्रेंथ, मग मी हे वाढवू शकते, मी याच्यात आहे कॉन्फिडन्स, माझ्यात आहे कम्युनिकेशन स्किल. मग त्याच्यावर फोकस, त्याच्यावर संकल्प, मग असं त्याला तेज चळत चळतं. आपण जे ध्यान करतो ना, मग झळाळी यायला लागते या गुणांना. हे स्वतःचा आत्मखोज आपल्याला या नक्षत्र प्रोग्राम मधनं जायचंय आणि वरती स्टार कनेक्शन तिकडे फोकस आहे आपलं. मग हे गुण कळले, मग ते तुम्ही लिहायचे. मग त्याच्यानुसार काही आता ड्रॉबॅक्सही कळतील ना, जसं धारदार, अणकुचीदार बोलणं. मग मला माहितीये मी अशी बोलते, पण मला वाटू शकतं की हे मला कमी करायचं, मग मी लिहू शकते संकल्पात. असं आपलं उद्दिष्ट आहे की चला बाबा, धारदार अणकुचीदार कमी बोलायचंय. हा आपला अजेंडा आहे. माझ्या संकल्पासाठी मला हे ऐकायचं आहे. आणि मग त्याच्यात काय करायचंय राशीचं, तर ह्या गोष्टी मग कॅरेक्टरिस्टिक्स, व्यक्तिमत्व, मग दिसतोय कशी, मग बांधा असाच असतो बघा. ज्येष्ठ नावच बघा, ज्येष्ठ. शरीर कसं आहे मग काय नाव ठेवून उपयोग आहे का आपण आपल्याला. आपण समजा म्हणत असू, काय बाई हे शरीर, काय बाई हे वजन, काय माझं दिसणं, मला कधीच वाटत नाही. मग तिथे ओळख करून घ्या स्वतःची. अरे बाबा, मग मी जे म्हणते की आपण सोल प्रोग्राम प्रमाणे केसांचा रंग, कांतीचा रंग, आपलं वजन, आपलं सगळं, आपलं रोग सुद्धा तुम्हाला कळतील. त्या नक्षत्राचे तेच रोग असतात. मग हे कळलं की बाबा माझी शरीर यष्टी अशीच आहे. रोग सांगायला लावले यांना, पॉइंट दिलेत. मग रोग आहे तर आतापर्यंत नाही झालं तर फ्युचर होऊ शकतं. मग काळजी घ्यायची. मनाला वाईट नाही वाटून घ्यायचं ते रोग असेल. आपले सोल प्रोग्राम आहेत ना, आपणच घेऊन आलोय ना हे. मग पत्रिका ज्या वेळेला जन्म घेतो त्यावेळेला स्टार मधली सगळी परिस्थिती असते म्हणून बाहेर येतो. आपण जो ड्राफ्ट स्क्रिप्ट लिहितो ना आपला, त्याप्रमाणे रचना आली की लगेच जन्म. म्हणजे हे सगळं आपण निवडलेलं आहे, कळेल. दात आपण निवडलेले आहेत. सगळं काही. म्हणून हे मग हे पर्सनॅलिटी, स्वभाव, आणि मग थोडस काय असेल, जसं आता आपल्याला आपली खोज करायची आहे. मग 9व्या घरात मी जसं म्हणते अभ्यास करा, 9वं घर काय चाललंय आता, मोक्ष त्रिकोणात कोण बसलंय, आपण पूर्वीचं काय कर्म घेऊन आलोय या जन्मात. कारण आपल्याला बघा ध्यानातून कार्मिक कळतं, आपल्याला कार्मिक क्लीन्स करायचंय. हे आता नक्षत्रात नाही करायचे, पण थोडं थोडं हे आपण शिवसर्वोदय शास्त्र भाग 5 झालेल्यांचा हा अभ्यास होणार आहे. मग जनरल लोकांना सुद्धा काय काय टचअप देऊन ठेवायचंय. माझ्या दृष्टीपथापुढे शिवसाधक एक आहे, इकडनं शिवसाधकांना पुढं चालवलंय, इकडनं जनरल साधकांना हळूहळू हळू त्यांच्या त्यांच्या लेवल प्रमाणे असं चाललेलं आहे. मग कोणाला इकडे शिफ्ट व्हायचं, इकडनं फास्ट ट्रेन मध्ये ते येतील शिवसर्वोदय करायला. असं आहे. तिथनं भरपूर प्रवास खूप पुढं पुढं पुढे चाललाय. आणि सुरुवातीलाच सांगितलं, शिवसर्वोदय शास्त्रामध्ये असं काही नाही की जे जगामध्ये एक्झिस्टिंग शास्त्र आहे. स्मिता मॅडम नाही माहिती, स्मिता मॅडमनी अभ्यास केलेला आहे. तर ज्योतिषाचार्यांना हे करावंच लागतं.
तर हे आपण भाग 5 मधनं अभ्यासणार आहोत. राहू काय बोलतोय माझा, मी कुठलं जन्म घेऊन आलाय, माझा मुलगा जो आहे तो का मी निवडलाय, किंवा त्याने मला का निवडलेलं आहे, त्याला कुठलं कर्म करायचं आहे, त्याचा सोल प्रोग्राम काय आहे, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय ना. मग पुढं जे काही टाकून जाणार आहे आत्ता आपण मरताना जे टाकून जाणार आहे ते पण कळतं आपल्याला, आपण कुठं थांबणार आहोत, या जीवनाचा प्रवास कुठं थांबणार आहे. मी आज एक व्हिडिओ टाकणार आहे 5व्या ग्रुपवर, तो करा, खूप सुंदर व्हिडिओ आहे तो. मग माझा जन्माचा एंड मी काय करून संपवणार आहे, सोशल काम माझं केव्हा सुरू होणार आहे, त्या सोशल कामामुळे मी किती जंप मारणार आहे, मला काय काय बेनिफिट मिळणार आहे, मी करायचंय का नाही, हे सुद्धा सगळं अभ्यास करू शकता. आणि हे अभ्यासलं की मग लवकर एनर्जी गोज वेअर फोकस गोज, एनर्जी गोज वेअर फोकस गोज, बरोबर 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 एनर्जी लागते. आतापर्यंत माझ्या आयुष्यात मी हे केलं, मी काय बोलतेय ना ते माझ्या स्वानुभवावर बोलते, मी हे करत आलेली आहे. आणि झटकीपट रिझल्ट येतात, एनर्जी वेस्ट होत नाही. त्या त्या एनर्जीला धरून पकडायचं, ते करायचं, ते करायचं, आणि जाणून बुजून करायचं. कृतज्ञता देत, त्या ग्रहांना कृतज्ञता देत, मग फार बघा कसं तुमचं एक स्वप्नांवर राईड झाल्यासारखं होतं. मग हे थोडं 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 आपलं एनर्जी नाही त्या ठिकाणी जात आहे. आज तर मी तो तुम्हाला जो व्हिडिओ टाकणार आहे तो बघितला, त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय, तुम्ही केव्हा ज्योतिषशास्त्राचं पुस्तक वाचून काढणार आहे, कुठलं हातात धरणार आहे त्या पिरियडमध्ये, भला 8 दिवसाचं का असं, ते पण ते ग्रह ठरवतात. का तुम्ही काढणार आहात अध्यात्म, मी कोण, माझं खोज काय, आत्मा काय, ते कुठलं पुस्तक धरणार आहे हातात का हे धरणार आहे. मग काय, हे सुद्धा ग्रह ठरवतात. म्हणजे काय, हेच सगळं आपला सोल प्रोग्राम, सोल स्क्रिप्ट चालू आहे आयुष्यात. आता मी ही पुस्तकं वाचणार, आता मी ही वाचणार, सोल स्क्रिप्ट कोणी ठरवली, आपणच ठरवली. मग आपल्याला ध्यानातून आपली खोज लवकर होत नाही, म्हणून हा थोडा थोडा इकडनं तिकडनं असं चाललेलं आहे शोध. चला, कोणाला शंका आहे का, नाही तर धन्यवाद सुलक्षणा मॅडम, सगळ्यांना धन्यवाद, जे जे कार्यक्रम घेणार आहे त्यांना धन्यवाद. तुम्हाला काही सुचवायचं तर ग्रुपवर सुचवा, पण मला असं वाटतं थोडक्यात घ्यायचंय आपल्याला, जास्त डीप मध्ये जायचं नाहीये. जास्त डीप मध्ये जायला आपण हा प्लॅटफॉर्म नाहीये. ठीक आहे, ठीक आहे तुम्हाला मॅडम, डीप मध्ये चालेल. मग तुमचे सांसारिक प्रश्न पण येतील कार्यक्रमात, मॅडम माझं हे, मग हो, मी काय करू, असं नाहीये. बरोबर. ठीक आहे, चला. ठीक आहे, मग उद्या तिन्ही नक्षत्र आणि फक्त घेऊन घ्या. कोणालाही कन्सल्ट करायचंय तर फी दिल्याशिवाय कन्सल्ट करायचं नाही, आणि कोणीही फी घेतल्याशिवाय काही सांगायचं नाही, हे नियम लक्षात घ्या सगळ्यांनी. काय, कोणाला शंका आहे का? चला मग मॅडम मला सगळ्यांना अजून धन्यवाद. आहे एक हा शंका प्लीज. हा तुम्ही कारण ना ग्रुपवर विचारा, तुम्हाला त्याबद्दल बोलायचं असेल ना, ग्रुप बद्दल विचार, ग्रुपमध्ये विचारा. हा विचारे तुम्हाला चालेल. कार्यक्रम घेण्याबद्दल असेल ना तर तुम्ही ग्रुपवर विचारा. नाही, कार्यक्रम घेण्याबद्दल नाहीये, मग पण तुम्ही जे कशाबद्दल आहे? म्हणालात ना की लग्न नक्षत्र असेल तर त्याप्रमाणे स्वभाव असतो, दिसणं कसं, स्वभाव कसा, हे कसं ते कसं, तर ते चरण दुसरा राशीत गेला की तो बदलतो स्वभाव मॅडम. नक्षत्र तेच असतं पण जाऊ दे, स्वभाव तुम्ही बदलतो. थोडं स्मिता मॅडमशी बोलून घ्या, तुम्ही ग्रुपवर टाका, मी म्हणूनच कारण मग म्हटलं ग्रुप. एकच आपण स्वभाव सांगितला तर त्या दुसऱ्या चरणात गेलेला असेल तर त्या व्यक्तीचा नसतो तसा स्वभाव. नक्षत्रावरून स्वभाव सांगायचा तर बदललेला जनरलाइज असतो करा ना, स्वभाव. जनरलाइज करा ना, बर, तुम्ही मिक्स करा ना, ओके तुम्ही चालेल. मिक्स करा ना, जनरलाइज करा. मॅडम सांगते, मी व्हॉइस नोट पाठवते ग्रुपला, हा, व्हॉइस कन्फ्युजन नोट दूर पाठवा, होईल. हा, त्यांना कळलेलं नाहीये काही. हो, मी सांगते मॅडम तुम्हाला, ठीक आहे, ग्रुपला चला. सांगते. चला, धन्यवाद सगळ्यांना, भेटूयात उद्या.